प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 23 एप्रिल 2024 या दिवशी शिफ्ट फर्स्टला सीईटीच्या परीक्षेमध्ये कोणते कोणते प्रश्न आले होते त्यांचा अभ्यास करणार आहोत. त्याने तुम्हाला काय होणार आहे तर तुम्हाला सोपं पडणार आहे की कशा प्रकारे अभ्यासाची तयारी करायची. आणि बऱ्याचदा हेच सेट रिपीट होतात, म्हणजे ते जर रिपीट झाले तर तुमचा वेळ वाचवण्यासाठी खूप सारा फायदा होणार आहे. तर निश्चित त्याचा उपयोग करून घ्या. मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर 23 एप्रिलला बऱ्यापैकी सोपे प्रश्न आले होते असं मला वाटतं. तर बघूया, पहिला प्रश्न काय आला होता. डायमेन्शन्स ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया इज. तर हे सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. आता आपल्याला माहितीये मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, तर इट इज ए प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि म्हणून मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे m⁻1 आणि l⁻2 t⁻0. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय येणार आहे तुमचा, तर करेक्ट ऑप्शन आलेला आहे डी ऑप्शन. आता पुढचा प्रश्न बघा. इफ L इज द इंडक्टन्स अँड R दॅट इज द रेझिस्टन्स देन द युनिट ऑफ L बाय R इज. मग L चे हे डायमेन्शन्स आहेत m⁻1 l⁻2 t⁻2 आणि a⁻2. आणि R चे रेझिस्टन्सचे डायमेन्शन्स आहेत बघा m⁻1 l⁻2 t⁻3 आणि a⁻2. आणि हे जर आपण सोडवलं तर आपलं उत्तर येणार आहे t⁻1 दॅट इज नथिंग बट टाइम. आणि म्हणून L बाय R दॅट इज टाइम. आता मी तुम्हाला अजून एक हिंट देते बाळांनो, की नुसतं हेच नाही तर जिथे जिथे √L/G विचारतील, √M/K विचारतील, L बाय R विचारतील, R×C विचारतील, रेझिस्टन्स इंटू कपॅसिटन्स यांचा गुणाकार, त्याच्यानंतर √L×C म्हणजे इंडक्टन्स आणि कपॅसिटर यांच्या अंडररूटचा गुणाकार आणि √R/G एवढ्या गोष्टी सगळ्यांचं डायमेन्शन हे t⁻1 आहे. म्हणजेच कशा बरोबर आहे, टाइम बरोबर आहे. आणि याचं रिव्हर्स केलं तर ते येणार आहे फ्रिक्वेन्सी बरोबर. या क्लू मुळे तुमचं खूप काम सोपं होणार आहे. आलं का लक्षात. तर ही हिंट आहे तुमच्यासाठी. यातली कोणती क्वांटिटी विचारली तरी सगळ्याचं उत्तर टी, की एक तर त्याचे डायमेन्शन विचारतील किंवा काय आहे हे बरोबर काय आहे, तर टाइम तरी येईल नाही तर t⁻1 तरी येईल. समजलं का. आता पुढचा प्रश्न आहे बघा. फाइंड रेशो ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी व्हेन पार्टिकल परफॉर्मिंग SHM व्हेन इट इज ऍट 1/n टाइम्स ऑफ इट्स अँप्लिट्यूड. म्हणजे याचं जे डिस्प्ले कुठून, फ्रॉम इट्स मीन पोझिशन. तर आता याचं जे डिस्प्लेसमेंट आहे तर ते काय आहे, अँप्लिट्यूड 1/n टाइम्स अँप्लिट्यूड म्हणजे a/n. आणि रेशो कशाचा काढायचा आहे, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचा. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, 1/2 k इंटू ब्रॅकेट a² - x². आणि पोटेन्शियल एनर्जीचा असतो 1/2 k इंटू x². आता हे 1/2 k कॅन्सल झालं, शिल्लक काय राहिलं a² - x² डिवायडेड बाय x². आता ह्या x² ची किंमत काय टाकली आपण, a²/n². आणि म्हणून परत ह्या x² ची किंमत टाकली a²/n². इथे एलसीएम काढला a²n² - a² डिवायडेड बाय n² डिवायडेड बाय a² डिवायडेड बाय n². n² काय झाले, कॅन्सल झाले. इथे a² कॉमन निघाला, a² काय झालं, कॅन्सल झालं. आणि करेक्ट काय आलं, n² - 1 हे शिल्लक राहिलं. तर या पद्धतीने याचे ऑप्शन्स नाही दिलेले, तर करेक्ट उत्तर आहे बघा n²/1. तर या पद्धतीने हे सोडवायचं आहे. आता बघा पुढचा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 4. कॅल्क्युलेट द वेव्ह नंबर ऑफ ए लाईट हुज पिरियड इज 2 × 10⁻⁹ सेकंड. ऑप्शन्स असे दिलेले बघा. तर सगळे सारखेच दिलेत. 1.67 मीटर इनवर्स, 1.67 सेंटीमीटर इनवर्स, 1.67 मिलीमीटर इनवर्स अँड नन ऑफ धीज. आता जनरली आपल्याला वेव्ह नंबर काढायचा आहे कुणाचा, लाईटचा. मग जनरली फ्रिक्वेन्सी देतात, पण इथं फ्रिक्वेन्सी नाही दिलेली. तुम्हाला काय दिलेलं आहे, पिरियड दिलेला आहे. मग आता बघा 1/λ दॅट इज इक्वल टू व्हॉट, वेव्ह नंबर म्हणजेच काय, रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ दॅट इज द वेव्ह नंबर. मग आपल्याला असं माहिती आहे व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम.
आता कुणाचा वेव्ह नंबर काढायचा आहे? लाईटचा. म्हणजे लाईटची व्हेलॉसिटी झाली सी, दॅट इज इक्वल टू, आता एका पिरियडिक टाइम मध्ये, हा असा जेव्हा एक पिरियडिक टाइम असतो तर तेव्हा जे अंतर काढलं जातं ते असतं लॅम्बडा आणि त्याला लागलेला वेळ असतो टी. म्हणून व्हेलॉसिटी सी दॅट इज इक्वल टू डिस्टन्स लॅम्बडा डिव्हायडेड बाय टी. आणि म्हणून 1 बाय लॅम्बडा जर घ्यायचं याच्यावरून तर 1 बाय सी इंटू टी. मग सी आहे 3 इंटू 10⁸ आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट मीटर पर सेकंड. आणि टाइम दिलाय तुम्हाला 2 इंटू 10⁻⁹. 3 2 जा 6 आणि 10⁻⁻1. हे -1 न्यूमरेटरला गेले डिनॉमिनेटरचे, ते झाले 10 आणि 10/6 म्हणजे 1/67. याचा युनिट आहे मीटर, म्हणून मीटर इनवर्स. आलं का लक्षात? तर या पद्धतीने करेक्ट ऑप्शन काय आहे? मग आपला ए आहे. असं सोडवायचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 5. The ratio of amplitude of two waves is 4:3. Then the ratio of maximum and minimum intensity will be. Options आहे बघा 7:1, 1:7, 49:1 and 1:49. मग आता तुम्हाला अँप्लिट्यूडचा रेशो दिलाय A1/A2 दॅट इज इक्वल टू 4/3 आणि तुम्हाला रेशो कशाचा विचारलाय? मॅक्सिमम इंटेन्सिटी टू मिनिमम इंटेन्सिटी दॅट इज इक्वल टू व्हॉट? मग काय फॉर्म्युला असतो? आय मॅक्स बाय आय मिनिमम. अँप्लिट्यूडचं A1 प्लस A2 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आणि डिवायडेड बाय A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग 4 अधिक 3 आणि 4 वजा 3 त्याचा वर्ग. मग 4 अधिक 3 7चा वर्ग आणि 4 वजा 3 1चा वर्ग म्हणजे 49:1. करेक्ट ऑप्शन काय आहे तुमचा? सी ऑप्शन आहे. समजलं? आता बघा, फाइंड द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स ऑफ द गिव्हन सर्किट. दिलेल्या सर्किटचं इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काढायचं आहे. ऑप्शन दिलेत बघा 3/8 मायक्रोफॅरड, 9/4 मायक्रोफॅरड, 4/5 मायक्रोफॅरड आणि डी फक्त फॅरड दिले. मग आता इथं दोन हे कॅपॅसिटर आहे C1 आणि C2, 1 मायक्रोफॅरड 3 मायक्रोफॅरड आणि C3 आणि C4 आहे 2 मायक्रोफॅरड आणि 6 मायक्रोफॅरड. आता आपल्याला असं माहितीये जेव्हा कॅपॅसिटन्स हे सेरीज मध्ये असतात तर 1/CS दॅट इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 असतो आणि जेव्हा पॅरलल असेल तेव्हा त्यांची सरळ सरळ बेरीज असते. मग आता हे दोन सेरीज मध्ये, मग आता सेरीज मधला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काढायचा अजून एक शॉर्ट फॉर्म बघा की त्या दोन कॅपॅसिटरचा वर आधी गुणाकार घ्यायचा. बघा 1 आणि 3 हे सेरीज आहे, त्यांचा गुणाकार घ्यायचा आणि खाली त्यांची बेरीज घ्यायची आणि तो त्याचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स असतो. मग ह्या दोन्हींच्या इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्सला आपण म्हणू CS1 म्हणजे सेरीज मधले पहिले दोन कॅपॅसिटन्स. मग आता हे आलं बघा 1 इंटू 3 प्लस 1 प्लस 3 मग 3/4 मायक्रोफॅरड, याला म्हणू इक्वेशन नंबर 1. आता हे दोन काढू. आता हे पण दोन सेरीज मध्ये 2 आणि 6 C3 आणि C4 आणि म्हणून त्यांचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स CS2 C1 इंटू C4 C3 इंटू C4 दोन्हीचा गुणाकार डिवायडेड बाय C3 प्लस C4 बेरीज. मग आता 2 गुणिले 6 भागिले 2 अधिक 6 12/8 म्हणजेच 3/2 मायक्रोफॅरड. आता याला म्हणू इक्वेशन नंबर 2 आणि दोन्हींचा इक्विव्हॅलंट काढायचा तर पॅरलल जर काढायचा तर सरळ सरळ बेरीज घ्यायची म्हणजे CS1 प्लस CS2 दॅट इज इक्वल टू 3/4 प्लस 3/2. एलसीएम 4 काढला 3 प्लस 6 झाले. मग 3 प्लस 6 दॅट इज नथिंग बट 9/4 मायक्रोफॅरड म्हणजे इक्विव्हॅलंट कसं आलं बघ 9/4 मायक्रोफॅरड. नेहमी लक्षात ठेवायचं सेरीजचं तरी रेजिस्टरचं तरी इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायला येईल किंवा कॅपॅसिटरचं तरी इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर काढायला येईल. तर ह्या पद्धतीचा प्रॉब्लेम स्किप करायचा नाही. करंट इलेक्ट्रिसिटीचे मी खूप सारे शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सगळे तुम्ही जर नीट पाहिले तर हे प्रश्न तुमचे क्लिअर होऊन जातील. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, थर्मोडायनेमिक्स चॅप्टरवरचा आहे. आयडेंटिफाय थर्मोडायनेमिक प्रोसेस फॉलोइंग द गिव्हन पीव्ही डायग्राम. ऑप्शन ए बघा 1 आयसोथर्मल, 2 ऍडियाबॅटिक, 3 आयसोकोरिक आणि 4 आयसोबारिक आहे. ऑप्शन बी आहे 1 ऍडियाबॅटिक, 2 आयसोथर्मल, 3 आयसोकोरिक आणि 4 आयसोबारिक. त्यानंतर सी ऑप्शन आहे 1 आयसोबारिक, 2 आयसोथर्मल, 3 ऍडियाबॅटिक, 4 आयसोकोरिक. आणि डी ऑप्शन आहे 1 आयसोकोरिक, 2 आयसोथर्मल, 3 ऍडियाबॅटिक आणि 4 आयसोकोरिक. मग आता दिलेल्या आकृतीत काय दिसतंय तुम्हाला? 1 नंबरची प्रोसेस ही आयसोबारिक आहे
2 ही आयसोथर्मल आहे, 3 ॲडियाबॅटिक आहे आणि 4 काय आहे तर आयसोकोरिक आहे. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे तर करेक्ट ऑप्शन सी आहे. आणि बघा थोडंसं तुम्ही जर कॉमन सेन्स वापरला तर तुमच्या असं लक्षात येईल की आयसोबारिक असणारी पहिली प्रोसेस आयसोबारिक असणार आहे ह्या 4 ऑप्शन मधला सी ऑप्शन आहे. म्हणजे पुढचं आयसोबारिक वाला जर एकच ऑप्शन आहे आणि पहिली प्रोसेस आयसोबारिक आहे तर पुढचं पाहायची सुद्धा गरज नाहीये, तुम्हाला एका मिनिटात उत्तर क्लिक करता येणार आहे. आलं का लक्षात? म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे सी ऑप्शन आहे. आता पुढचा 8 नंबरचा प्रश्न पण थिअरॉटिकल आहे. काय बघा तर मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन व्हॅरीज ऑप्शन ए विथ चेंज इन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन, ऑप्शन बी विथ चेंज इन इंटेन्सिटी ऑफ गिव्हन रेडिएशन, ऑप्शन सी विथ चेंज इन डिस्टन्स बिटवीन कॅथोड अँड एनोड प्लेट आणि ऑप्शन डी आहे कायनेटिक एनर्जी डज नॉट चेंज ॲट ऑल. आता आपल्याला मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो एच म्यू मायनस W0. W0 वर्क फंक्शन आणि त्याची किंमत पण एच म्यू 0 टाकता येते. म्हणजे कायनेटिक एनर्जी दॅट इज इक्वल टू एच म्यू मायनस एच म्यू 0 आणि पैकी एच म्यू म्यू काय आहे फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे तुमचा तर करेक्ट ऑप्शन आहे ए विथ चेंज इन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन. क्वेश्चन नंबर 9. फाइंड द फायनल इंटेन्सिटी ऑफ लाइट I double dash if the angle between the axis of the two polarites is 60 degree. आता ऑप्शन्स काय काय दिलेत बघा. ए ऑप्शन आहे 3I0/2, बी ऑप्शन आहे I0/2, सी ऑप्शन आहे I0/4 आणि डी ऑप्शन आहे I0/8. मग आता काय दिसतंय आपल्याला तर आधी जेव्हा हा अनपोलराइज लाईट आहे तर त्याच्यानंतर त्याची इंटेन्सिटी काय होणार आहे आय डॅश दॅट इज इक्वल टू I0/2. म्हणून आय डॅश काय झाली I0/2 आणि नंतर जेव्हा 60 डिग्री हे होणार आहे ते तर रोटेट होणार आहे तर तेव्हा आय डबल डॅश ही इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो आय डॅश इंटू कॉस स्क्वेअर फाय. मग आता आय डॅशची व्हॅल्यू टाकली I0/2, कॉस स्क्वेअर फाय म्हणजे कॉस स्क्वेअर 60 डिग्री, कॉस स्क्वेअर 60 ची किंमत असते 1/2, त्याचा स्क्वेअर आला तो आला 1/4 आणि म्हणजे हे आलं उत्तर आलं तुमचं आय डबल डॅश दॅट इज इक्वल टू I0/8 की जो तुमचा करेक्ट ऑप्शन काय आहे डी आहे. तर हा डी ऑप्शन तुमचा करेक्ट आलेला आहे. असं सोडवायचं डी ऑप्शन. क्वेश्चन नंबर 10. When an electron excited from its 4th orbit to 5th stationary orbit, the change in the angular momentum of the electron is approximately h that is Planck's constant and its value is 6.64 into 10 raised to minus 34 joule second. Options are given in this manner. Now we know that the initial orbit means n1 that is equal to 4 and final orbit that is 5. Then we have to calculate change in angular momentum. Then formula for angular momentum L that is equal to nh/2 pi and therefore change in angular momentum that is equal to final minus initial angular momentum. Therefore it becomes n2h divided by 2 pi minus n1h divided by 2 pi. आता n2 ची व्हॅल्यू 5 टाकायची, n1 ची व्हॅल्यू 4 टाकायची, वजा केलं की आलं h/2 pi आणि h/2 pi दॅट इज इक्वल टू h ची व्हॅल्यू टाकायची 2 pi आलं बघा 6.28, 6.64 डिवायडेड बाय 6.28 इंटू 10 रेज टू मायनस 34 दॅट इज नथिंग बट. तर आता ऑप्शन्स बघा लॉजिक लावायचं की हा 6 आणि 6 आहे म्हणजे 1 च्या आसपास उत्तर येणार आहे आणि 1 वाला एकच ऑप्शन आहे. आलं का लक्षात? मी नेहमी सांगते गुणाकार भागाकार करायचा नाही, फक्त लॉजिक लावायचं. आणि म्हणून इथं आले बघा 1.06 इंटू 10 रेज टू मायनस 34 किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंद. मग आता इथं तुमचं त्या निमित्ताने अँग्युलर मोमेंटमचं युनिट त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो, ते लक्षात ठेवा. आणि कसं उत्तर काढायचं म्हणजे करेक्ट ऑप्शन ए आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, ऑल दी बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झाम अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.